पहिल्या मॅचमध्ये स्वप्नीलने विकेट हॅट्रिक नोंदवली होती आणि या आधीच्या सामन्यामध्ये कापरी सिद्धी पालेगाव या टीम समोर अतुलने विकेट हॅट्रिक नोंदवली आहे. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी शुभेच्छा. पहिला चेंडू शॉट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. हार्ड लेन, प्रचंड वेग आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. वेगवान गोलंदाज आहे, रफ्तार का सौदागर अतुल. फार कमी वयाचा हा गोलंदाज आहे, परंतु या गोलंदाजाने फार कमी वयामध्ये आणि फार कमी वेळामध्ये संग्राम 11 नितलस या टीममध्ये आपली जागा बनवली आहे. क्या बात, इनफिल्डच्या वरून अपिश अँड पनिश. डीप कव्हर पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर या इनिंग मधील हा पहिला चौकार. so much. Form is temporary but class is permanent. तोच क्लास आपण पाहिला या फटक्यावरती. संदीप दिवाणीच्या बॅटमधून क्लासिकल स्ट्रोक हा चौकार आलाय. धावसंख्या आहे 4. संदीप दिवाणे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. वेगाने उत्तर दिलंय. ऑन साइडला लॉफ्टेड हिट, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर गेरसे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. सो मच. चौकार आणि षटकार येतोय संदीप दिवाणीच्या बॅटमधून. अत्यंत टॅलेंटेड हा फलंदाज आहे. लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. हे आपलं VIP डाईज आपण पाहू शकाल. आपल्या व्यासपीठावरती मान्यवर देखील उपस्थित आहेत आमचे DJ मास्टर. ऑन साइडला क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक पाठवलाय. लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. आउटस्टँडिंग बॅटिंग करतायत फलंदाज संदीप दिवाने. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत या इनिंग मध्ये. धावसंख्या आहे 16. 3 षटकांचा हा सामना आहे. संग्राम 11 नितलस आणि त्यांना फाईट करतोय शिवम स्पोर्ट्स गेरसे. तो संघ जिंकेल, तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय करेल ओपन ग्रामीण गटातून. वाईड बॉलचा इशारा येतोय. दिशेपासून भरकटलेत. एक चौकार, बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्यानंतर दिशाहीन हा चेंडू आपण पाहिलाय. येतोय वाईड बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 17. पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर चौकार आणि 2 षटकार लगावलेत संदीप दिवाने. रन मशीन. आणि पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतोय. पंचांचा रिव्ह्यू आहे. यस, फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे वाईड बॉलसाठी.
चला आपण चेक करूया. टेन क्रिकच्या माध्यमातून योग्य तो निर्णय पोचवला जाईल. पंच ऑनफिल्ड कॉल द्या, कारण की गोलंदाज मध्ये आलाय असं म्हणणं आहे आमचे टी व्ही अंपायर यांचं. येस, वाईट बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळत आहेत. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 19. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. धावसंख्या आहे 19. एक चेंडू शिल्लक या षटकातील. ज्या अतुलने या आधीच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्याच अतुलवरती आक्रमण चढवलंय. चांगली फिल्डिंग. काऊ कॉर्नर सीमारेषे लगत. धावबाची संधी. विकेटचं पतन. ॲग्रेशन आपण पाहू शकाल. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का. ऋतिक बॅक टू द पविलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे शिवम स्पोर्ट्स गिरसे या टीमची 1-20. गोलंदाज प्रमोद आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल संग्राम 11 नितलस या टीमला, कारण की प्रमुख गोलंदाज खऱ्या अर्थाने अतुलवरती आक्रमण चढवलं. तब्बल 20 धाव बनवल्या, ज्या अतुलने या आधीच्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली होती. संदीप ऑन स्ट्राईक. क्या बात आहे. दिल स्कूप. लॅप स्ट्रोक. चेंडू चाललाय फाईन लेग. सीमारेषेच्या बाहेर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फक्त दिशा दिली. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, लॅप स्ट्रोक, दिल स्कूप आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय तुपला स्ट्रोक. धावसंख्या 24. संदीप दिवाने ऑन फायर. संदीप नावाचं वादळ निर्माण झाले. पुन्हा एकदा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती आहेत.
क्या बात आहे, लॉफ्टी टीट, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, लॉंग ऑन, सीमा रेषेवरती ओमकार पाटीलने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. नरेश बॅक टू द पविलियन. नरेंद्र येत आहेत, नवीन फलंदाज नरेंद्र दिवाने, गिरसे या टीमचे बॅकबॉन. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात, कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप भरपूर मोठी आहे, आउटफील्ड देखील फास्ट, सीमा रेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार. हा येतोय चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 79-29. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये सुरू आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये अतुलने तब्बल 20 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत प्रमोद. या 20 5 चेंडू फेकलेत, 9 धावा खर्च करतोय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होतीये. एक विकेट देखील मिळवली आहे प्रमोदने. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पुन्हा एकदा याही चेंडूवरती शांत ठेवलंय आणि अवघ्या 9 धावेंचं षटक फेकलंय. आणि या मॅचमध्ये संग्राम 11 नितलस या टीमला कमबॅक करून दिलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 29. नरेंद्र दिवाने ज्याने सुरुवात खूप चांगली केली आहे या इनिंगची. संदीप दिवाने ज्याने 2 षटकार 2 चौकार लगावलेत. नरेंद्र दिवाने एक खूप मोठं नाव आहे. मुंबई अंडर 19 क्रिकेटचं ते कोच होते आणि सध्याच्या घडीला नक्कीच ते या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29 धावा. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली आहे प्रति षटकामागे. अपील करतायत पहिल्या चेंडूवरती ओमकार पाटील, नवीन गोलंदाज आहेत आणि पहिला चेंडू आलाय डॉट. नरेंद्र दिवाने आणि संदीप दिवाने ही दोन्ही नावं खूप मोठी आहेत ज्यांच्या नावाने गिरसे संघ ओळखला जातो.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाले होते. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. ओमकार पाटील इम्प्रेस करतायत. ज्याप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये प्रमोदने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतायत मिस्टामिंग. झेलची शक्यता असेल. ओमकार पाटीलने कोणती चूक केली नाहीये. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद संदीप दिवाने. बॅक टू द पविलियन.
ऐकूया आपण खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू व्हेरी मच रोशन. स्वागत आहे. काही प्रेक्षक अजूनही मॅचचा आनंद घेत आहेत, काही जण अजूनही टेनरिकवरती जोडले गेले आहेत. आजच्या रात्रीतील अंतिम सामना, अंतिम सत्र, 34 धावा करायच्या आहेत विजयासाठी मैदानावरती. संग्राम इलेव्हन नित्रसला. अजय पहिलाच बॉल. हो, यावेळेस वेग प्रचंड पण दिशा भरकटलेली. वाईट नाही, इथून सुरुवात होते डावाला नित्रस संघाच्या. सलामीला प्रतीक आणि साईल आपण बघतायत. दोन्ही संघांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत केलेली आहे, जागरण केलेले आहे. पण आता इथून जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्या बक्षिसामध्ये त्यांची वाढ होईल. 25,000चा मानकरी रक्कमही समजलेली आम्हाला. चेंडू गेला ऑन साईडला, गॅपमध्ये. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. 2 धावा दरम्यान पूर्ण करतायत आणि 2 धावेच्या मदतीने इथून धावसंख्या धावफलकावरती 3 आपण बघतोय. तिचं टार्गेट आहे. मॅच जबरदस्त होईल. एका बाजूला आपण बघताय शिवम स्पोर्ट्स गिरसे. खऱ्या अर्थाने कल्याण तालुक्याचा आहे, पण जास्तीत जास्त हा संघ शहापूरमध्ये खेळताना आपण बघत असतो. शहापूर आणि कल्याणच्या एकदम बॉर्डरवरती हे गाव आहे. दुसऱ्या बाजूला मलंगड पट्ट्यातील हा संघ आपण बघतोय नित्रस. ओ हवेत फिल्डर आहे, सापळा रचलाय. एफर्ट चांगले होते, पायाला लागून चेंडू समोर गेलाय. नशीब बघा किती बलवत्तर आहे. खरं तर गोलंदाज आपण म्हणू शकाल. पायाला लागून चेंडू दुसऱ्या कुठेही गेला नाही. समोर जे फिल्डर होते ते त्यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं होतं. फिल्डिंग वेल स्टॉप. हा ढकललाय चेंडू. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण अडीकडे झालेली आहे, म्हणजे 4 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा अजय. हो 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 हो, काय सूर मारले बघा यष्टांच्या मागे. संदीप दिवाने, इनके सारे दिवाने वो संदीप दिवाने. एफर्ट्स आहेत बघा अफलातून. गुडघ्यावरती पूर्णपणे समर्पण काय असतं दाखवून दिले. अगदी खाली पडला, बाउन्स त्यानंतर ग्लूज मध्ये आलाय. चांगले प्रयत्न, चांगला चेंडू होता. 4 धावा धावफलकावरती. ओ हो हो, फुल सक्सेसफुल झालाय का प्रश्न आहे. बघा हे प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत. राहुलचे प्रयत्न बघा. राहुलने इम्प्रेस केले आज या रात्रीमध्ये. पहिल्या मॅच पासून मेहनत करतोय. मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये आपण बघा बघा हवेत उडी घेतली आणि काय प्रयत्न आहेत. सलाम या प्रयत्नांना. सेफ आहे, सेफ आहे. फिल्डिंग, गुड फिल्डिंग, वर्ल्ड क्लास फिल्डिंग, जागतिक दर्जाचं क्षेत्ररक्षण यालाच तर म्हणतात. 6 धावा धावफलकावरती. हो ड्राईव्ह केलाय, पण तिथे शॉर्ट कव्हरला सापडले गेले फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन साहिलच्या रूपाने. साहिल दरे बॅक टू द डगआउट. डीजे अजित. या स्पर्धेचं शीर्षक गीत महाराष्ट्राचा लाडका गायक रायगडचा टायगर अजय गायकवाड. एक उत्कृष्ट गीतकार आहेत, जबरदस्त गायक आहेत. कित्येक सुपर डुपर हिट गाणी त्यांनी गायलेली आहेत. नेहमीच हे आवाज
आवाज सगळ्यांच्या मनाला भावणारा. पण मैदानामध्ये ओमकारचं आगमन होतंय, पहिला गडी बाद झालाय, साहिल परतलाय. त्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती साहिलने, पण त्याचा अडसर दूर केलाय. पाय चेंडू होता, ऑलस बॅक ड्राईव्ह. ओहो, काय फिल्डिंग आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण अजयचं. हे षटक नाट्यमयरित्या संपन्न झालंय. या षटकामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या, काही आप चान्सेस होते, त्याचबरोबर तो षटकार जो वाचवला राहुलने, टर्निंग पॉईंट ठरू शकतो मॅचचा. बघा 4 धावा त्याने वाचवल्यात आणि इथे आपण बघतो अखेरच्या बॉलवरती षटक संपले. धावा फलकावरती केवळ 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. रिक्वायर्ड डेट 14.00 प्रति ओव्हर मागे. एका बाजूला संग्राम इलेव्हन नितळस, दुसऱ्या बाजूला शिवम स्पोर्ट्स गिरसे. दोन्ही संघ अत्यंत ताकदवर, एकाच कॅलिबरचे दोन्ही संघाकडे एकापेक्षा एक रती महारथी मॅच विनर खेळाडू, काही उभरते सितारे आपण दोन्ही संघांमध्ये बघतोय. बघूया आता 12 चेंडूत 28 करायचे आहेत. एक विकेट गमावलेली आहे. किंग इंग्लंडला प्रतीक येतोय बॉलिंग मार्कवर. ऋतिक सिनियर, 2 ऋतिक आहेत, एक ज्युनियर एक सिनियर. वेगवान चेंडू समोर खेळतायत. फिल्डर त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला चेंडू येऊन उचलतायत. ज्युनियर ऋतिक आणि सिनियर ऋतिक आपण बघतायत. अप्रतिम खेळ आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये दोन्ही टीमचा राहिलं. पण बघूया या स्पर्धेतला प्रवास कोणाचा कुठे थांबतोय, कोण पुढे सरकतोय. किंग ओमकार, तो स्लोअर वन होता, गतीमध्ये बदल. डॉट बॉल, डॉट चेंडू प्रेशर वाढवतील. डॉट चेंडू इथून मॅचमध्ये घेऊन येतील मैदानावरती गिरसे टीमला. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस, स्क्वेअर लेगला थोडंसं सरकवलंय, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध पाठवलंय. गोलंदाज ऋतिक. हो हो, हवेत जेल कोण घेणार. प्रयत्न अप्रतिम झाले, पण इथे धावचीची संधी आहे का बघूया. अपील तर झालंय थर्ड अंपायरला आणि टॉप सिग्नल नॉट आउट आहे अंपायर सांगताय, आउट आहे सांगताय. आपण चेक करूया कंट्रोल रूम मध्ये. त्या ठिकाणी नक्कीच आमचे थर्ड अंपायर हेमंत शेट्टी सर, मॅन फ्रॉम शहापूर. शहापूरची टीम खेळते तर आता कल्याणची आहे. शहापूरमध्ये आपण जर बघितलं तर जबरदस्त कामगिरी या संघाची राहिलेली आहे. शहापूर म्हटलं की बोर शेती संघ, कोठेकर संघ, आणि बघा काय एफर्ट्स आहेत. एक वर्ष खेळतायत. आजही ती जिद्द, ती चिकाटी, ते समर्पण. आणि जेव्हा आपण रिॲक्शन बघितलं ओमकारचं, तेव्हा आपल्या लक्षात आलं की ते बाद आहे. त्यांना माहिती आहे की वेळेवरती पोहोचले नाही. बघा महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिले आणि अपील त्या ठिकाणी बघा. महेंद्र भवार पंचांच्या भूमिकेत, क्रिकेट का सच्चा लवर. फलंदाज बाद ओमकार, दुसरा गडी बाद होतोय. 8 धावसंख्या धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 26. न्यू बॅटर मैदानावरती राहुल येतोय. आकाशी संघनायक म्हणाले की आमची गोलंदाजी अप्रतिम होते, बॅटिंग हवी तशी होत नाही. आणि ह्या क्षणाला या बॅटिंगची अग्निपरीक्षा असणार आहे. कारण विजयासाठी आपण जर बघितलं अजूनही 26 धावा करायच्या आहेत. क्रिकची टीम आमची, जुने सगळे कॅमेरामॅन, संपूर्ण टीम, आमचे ऑपरेटर असतील, डिजिटल स्कोरर असतील, डोळ्यात तेल टाकून काम करतायत. जागरण इतकं सोपं काम नसतं आणि 5व्या रात्रीमध्ये आपण आहोत. हवेत आहे झेलची शक्यता. फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3.
ही स्पर्धा भरवली जाते. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये नेहमीच या गावाचा या स्पर्धेचा उल्लेख केला जातोय. सन्मानाने इक्वेशन या ठिकाणी आपण बघतायत 8 चेंडू 26 धावांची गरज आहे. ओ हो त्या ठिकाणी बेस्ट प्लेइंग होते आपण बघतायत. आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेटचं बदल. धक्का क्रमांक 14 फलंदाज बाद होते कुणाल. कुणाल ज्या पद्धतीने बाद झाला खरं तर प्रतीक थोडीशी निराश आहेत. चेंडू एक पाय पुढे टाकला असता तर फुलटॉस होता, स्वतःला यॉक करून घेतला. आणि तीन फलंदाज बाद झाल्यात. बॅक टू बॅक 3 चेंडू होते, त्यामध्ये एक सांघिक यश आहे. 8 वरती 4 गडी बाद झाल्यात. केविलवान अवस्था झाली आहे. आणि आता आपण बघतायत इक्वेशन 7 चेंडू विजयासाठी 26 धावा करायचे. गोलंदाज तयार. ऋतिक सिनियर. हो पण समोर फिल्डर. आणि अशा प्रकारे हे हॅट्रिक या ठिकाणी झालेले संपादित. आणि आजच्या रात्रीतील ही तिसरी हॅट्रिक. पहिली हॅट्रिक आपण बघितलं आजच्या रात्री स्वप्नीलने नेतृत्वाच्या पूर्ण केली. त्यानंतर या संघाच्या नेतृत्वाच्या अतुलने दुसरी हॅट्रिक पूर्ण केली. पण आता या संघाच्या अगेन्स्ट आपण बघतात हॅट्रिक कंप्लीट केली आहे ज्युनियर ऋतिकने. सिनियर ऋतिकने माफ करा. 7 चेंडू शिल्लक आहे. 26 ची गरज. बॉलिंग मार्कवर ज्युनियर ऋतिक. चेंडू हवेत. फलंदाज बाद नरेंद्र दिवाने. बघा काय जबरदस्त झेल टिपलेला आहे. वॉट कॅच. फलंदाज बाद. गडी बाद झाल्यात. धावसंख्या अजूनही तिथेच थांबलेली आहे 8 वरती. 5 चेंडू विकेट आपण बघितले. हा चेंडू ऑन साइडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिळते त्या ठिकाणी केवळ एक धाव. सामना आता तो निस्तर चाललाय. नित्रच्या आपण बघतायत 4 चेंडूत आता 25 करायचे आहेत. 4 षटकार मारले तर 24 होतील. सामना टाय होईल. टाय ब्रेकिंग मेथडचा वापर केला जाईल. पण बऱ्याचशा गोष्टी बोलायला सोप्या असतात, त्यांना सत्यात उतरवणं फार कठीण काम असतं. जिकरीचं काम असतं. हवेत आहे झेलची शक्यता. फलंदाज बाद. 7वा धक्का मैदानावरती संग्राम 11 नितळ संघाला.
केवळ औपचारिकता शेष राहिली आहे. बघू शकाल झेल होता, कठीण नव्हता, पण ड्रॉप झालाय. ही चूक माफ केली जाईल कारण सामना जवळजवळ जिंकलेला आहे गिरसेने. हा वेगवान चेंडू, डॉट बॉल, आणि आता केवळ एक चेंडू या ठिकाणी शेष राहिलाय. अप्रतिम खेळ राहिला आज शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाचा. आज संदीप दिवाणेंची बॅट बोलली, काय बॅटिंग केली या मॅचमध्ये. त्यांचे ट्रेडमार्क शॉट आपण बघितले. नरेंद्र दिवाने आज आपण बघतायत ती चिकाटी, ती जिद्द कित्येक वर्ष या संघाला दिलेली आहेत. अंडर-19 मुंबईचे कोच राहिलेले आहेत. अनेक लेदर बॉलच्या स्पर्धा गाजवल्या आहेत. अनेक खेळाडू ते आजही घडवत आहेत लेदर बॉलच्या माध्यमातून. अशा प्रकारे आज सामना या ठिकाणी संपन्न झालाय आणि मॅच समरी आपण बघतायत. 33 धावा केल्या होत्या गिरसे संघाने. संदीप दिवाने यांच्या 21 धावांची खेळी आपण बघितली. 10 चेंडूमध्ये त्याला प्रत्युत्तर देताना अवघ्या 9 वरती हा डाव या ठिकाणी आटोपलेला आहे. तो म्हणजे संग्राम इलेव्हन नितेश संघाचा. काय जबरदस्त खेळ नितेश संघाचा राहिला. पण या मॅचमध्ये काय घडलं असं की हा संघ इथे पराभूत झाला. तो देखील अवघ्या 9 वरती हा संघ या संघाला थांबवण्यात आले. 7 विकेट गमावलेले आहेत आणि इथून ही मॅच